नमस्कार, मी हर्षा रोडकर। शेतीविषयक घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। सुरुवात करूया शेती मित्र 20 ला। तूर डाळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबांना ती उपलब्ध व्हावी यासाठी रेशन दुकानांवर तूर डाळ उपलब्ध करून दिली जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 2,10,000 शिधापत्रिका धारकांना 2,102 क्विंटल तूर डाळीचे नियतन मंजूर करण्यात आले असून याच महिन्यात तूर डाळीचे वाटप करण्यात येणार आहे। सततची भाववाढ आणि वाढत्या गरजा याचा मेळ घालताना महिला अक्षरशः मेटाकुटीला आल्या आहेत। भाजीपाला आणि फळांचे भाव गगनाला भिडले आहेत। कांदे वगळता सध्या काहीच स्वस्त नाही। किचन बजेट कोलमडून पडल्यानं सामान्यांच्या जगण्यावर त्याचा थेट परिणाम झालाय। मागील वर्षी पावसामुळे नापिकी आणि कोरड्या दुष्काळात होरपळून निघाल्यानंतर यावर्षी समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक सुखावले आहेत। दुसरीकडे धान्य किराणांसह जीवनावश्यक वस्तूंचे भावही वधारल्यानं गृहिणींचं बजेट मात्र पार कोलमडून गेलंय। यामुळे गृहिणींना चांगलीच कसरत करावी लागते। खाद्यतेलाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सूर्यफुलाचे पीक घेतले जाते। सूर्यफुलाचे तेल रक्तदाब या विकारासाठी उपयुक्त ठरते। शिवाय या पिकाची काही खास वैशिष्ट्ये आहेत। हे पीक कमीत कमी कालावधीत म्हणजे 80 ते 90 दिवसात तयार होत असल्यानं तीनही हंगामात ते घेता येतं। भारताच्या एकूण उत्पादनाच्या 40% आल्याचं उत्पादन केरळ आणि मेघालय या राज्यात होतं। मात्र गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील सातारा, सांगली, रायगड, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड या भागात आल्याचे पीक घेतले जाते। आल्याच्या शेतीत चांगला नफा मिळत असल्याची ख्याती पसरल्यानंतर खानदेश आणि विदर्भातील शेतकरीही या शेतीकडे वळू लागले आहेत। राज्यातील सततच्या पाणी टंचाईमुळे शेतीचा विकास दर अत्यंत कमी झाला होता। मात्र महाराष्ट्र शासनाने केलेल्या जलयुक्त शिवार या योजनेमुळे ग्रामीण भागाचं अर्थकारण बदललेलं असं कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या यवतमाळमध्ये एका शेतकऱ्यानं जंगलातील करवंदाच्या झाडाची पीक म्हणून शेतकऱ्यांना ओळख करून दिली आहे। करवंदाच्या शेतीतून लाखोचं उत्पन्न घेऊन मिळकतीचा नवा मार्ग मिळवलाय। दासगाव येथे सावित्री पूर दुर्घटनेमधील 28 जणांचे मृतदेह प्रशासनाच्या हाती लागले तर अद्याप 13 प्रवाशांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत। सापडलेले मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते। याचा धसका मासे खाणाऱ्यांनी घेतलाय। मासे खाण्यातून अपाय होण्याच्या भीतीने मच्छी विक्रेत्यांच्या दुकानांवर शुकशुकाट दिसून येत आहे। शेती करीत असताना पाणलोट क्षेत्राचा विचार करणे आणि त्याला अनुसरून शेतीचे नियोजन करणं लाभदायक ठरतं। भूपृष्ठावरील प्रत्येक जलाशयास आणि प्रत्येक जलप्रवाहास त्याचे स्वतंत्र पाणलोट क्षेत्र असणं असे अनेक प्रवाह एकत्र येऊन जेव्हा ते एखाद्या नदीत मिळतात तेव्हा त्याचे नदीखोरे तयार होत असून पाणलोट क्षेत्राची संकल्पना साकारली जाते। बऱ्याचदा अनोळखी चारा खाल्ल्यानं जनावरांना विषबाधा होते। विषबाधा झाल्यावर शेतकऱ्यांची चिंता वाढणे साहजिकच आहे। मात्र त्याच वेळी जनावरांना अशा विषबाधेपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे। तसंच काही प्रथमोपचार करून या बाधेचा अपाय कमी करता येणंही शक्य आहे। शासनाने राज्यात एकाच वेळी 2 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण केलं। या कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे। लागवड केलेल्या रोपांपैकी 80% रोपं जगलीच पाहिजेत असे आदेश शासनाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत। त्यामुळे लावलेली रोपे जिवंत आहेत ना याची शहानिशा होणार आहे। पिकाला लागणारं पाणी नाही मिळालं म्हणून हातचं पीक गेल्याची अनेक उदाहरणं आहेत। यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी अड्याळ परिसरात सिंचन प्रकल्प राबवला जातोय। हजारो शेतकऱ्यांना या नेरला उपसा सिंचनाविषयी आशा आहे। मात्र नेरला उपसाचं काम अजूनही थंड बस्त्यात असल्यानं शेतकरी चिंतातूर झालाय। विदर्भातील काही भागात पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे। त्यामुळे साकोलीतील शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली आहे। ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची सोय नाही असे शेतकरी पाण्यासाठी वणवण भटकत असून पैसे देण्यास तयार आहेत, परंतु पैसे देऊनही त्यांना पाणी मिळेनासं झालंय। त्यामुळे धानाला कसं जगवावं असा पेच निर्माण झालाय। येणाऱ्या काळात साखरेचा तुटवडा निर्माण होऊन साखर महागणार असं बोललं जातंय।
परंतु देशात साखरेचा साठा 70 लाख टन इतका आहे। इतकी साखर पुढील हंगाम सुरू करण्यासाठी पुरेशी असल्यानं बाजारात साखरेच्या किमतीत उतार चढाव होणार नाहीत। त्यामुळे साखर महागण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी सूचना राष्ट्रीय महासंघाने दिली आहे। पंतप्रधान पीक विमा योजना पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आली आहे, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे। याचाच एक भाग म्हणून बुलढाण्यात 2,80,000 शेतकऱ्यांनी खरीपाचा पीक विमा उतरवला आहे। पिकांना विमा संरक्षण देण्याचं महत्त्व शेतकऱ्यांना पटल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। जुन्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या 7/12/8 आणि फेरफारमध्ये अनेक चुका आढळल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय। जमिनीचं क्षेत्रफळ कमी होणं, नवीन नाव समाविष्ट नसणं, कुळ भोगवटदार वर्गामधील नावं वगळल्यानं शेतकऱ्यांना शेतकामा सोडून दुरुस्तीसाठी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत। सरकारनं बाजारातील मागणीनुसार पुरवठा करण्याचं धोरण स्वीकारल्यानं बाजारातील गव्हाची मागणी पूर्ण होतीये। त्यामुळे वायदे बाजारात गव्हाच्या दरात कोणताच बदल झाला नाही। प्राप्त माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात गव्हाला प्रति क्विंटल 1,690 रुपये दर मिळाला आहे। त्यामुळे बाजारात गव्हाचा दर स्थिरावण्यास मदत झाली आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचं सावट निर्माण झालंय। किडींचा प्रादुर्भाव आणि विविध रोगांच्या आक्रमणामुळे शेतकरी त्रस्त आहे। शिवाय पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून पिकं पिवळी पडत आहेत। जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमताही संपल्यानं सोयाबीन पिकाला फटका बसण्याचा धोका निर्माण झालाय। एक नजर आजच्या बाजारभावावर। कांदा 700 रुपये प्रति क्विंटल, बटाटा 1500 रुपये प्रति क्विंटल, भेंडी प्रति क्विंटल 1800 रुपये, गवार प्रति क्विंटल 2,500 रुपये, गेल्या 24 तासात देशातील मोजक्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आता ओसरलाय, तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। कृषी क्षेत्रातील घडामोडींसह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।